आपल्याला उपासना माहित नाही, आपल्याला प्रेम माहित नाही, संत माहित नाही. आपण 2-4 छापलेली पुस्तकं शिकतो, 2-4 लेक्चर ऐकतो, त्याच्यावर आपली विद्वत्ता ठरवतो. काय आपल्या जीवनामध्ये? महाराष्ट्रामध्ये गणपतीची उपासना होते ना 10 दिवस. मला त्या गणपतीचं एवढं वाईट वाटतं महाराज, काय सांगायचं तुम्हाला. तुमचं नाही वाईट वाटत बरं का, तुम्ही तर त्या गणपतीला 10 दिवस बसवता, पण त्या गणपतीकडे बघून मला वाईट वाटतं. यांनी काहीतरी चूक केली असेल वर कुठेतरी, आणि गणपतीला शाप मिळाला असेल. दरवर्षी 10 दिवस माणसात जाऊन राहत जा. कल्पना करा, गणपतीच्याच नावाने वर्गणी करायची, त्याची दारू प्यायची आणि त्याच्या समोर नाचायचं. हे केवढं मोठं विघ्न, हरत्यावर विघ्न, याची कल्पना आहे तुम्हाला? काही करत नाही बिचारा. सभ्य माणूस जे गाणं ऐकू शकत नाही ते 10 दिवस गणपतीला ऐकून घ्यावं लागतं. त्याचे कान मोठे म्हणून चालतं. ही उपासना, याला उपासना म्हणतो आपण. मला सांगा तुम्ही, आजपर्यंत गणपती कोणाला प्रसन्न झालेले का? गणपती हा बुद्धी देवता आहे. 20 ओव्यात ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये गणपतीसाठी खर्च केले आहेत. देवा तूच गणेशू. गणपती प्रसन्न झाला याचं कुठली बुद्धिमत्ता तुमची वाढली, कुठली चव वाढली? काय कळालं तुम्हाला जीवनामध्ये की याला गणपती म्हणतात म्हणून? आपली उपासना नाही. ज्या संतांच्या पाया पडतो ते आकाराने माणसं असतात.